रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मुदत उलटूनही पासिंग केलेल्या नाहीत अशा चालक मालकांना 50 रुपये प्रमाणे दंड आकारणी सुरू झाली आहे। त्यामुळे अनेकांना पासिंगचे ऑनलाईन शुल्क भरताना 30 ते 35 हजारांचा दंड आकारण्यात आलाय। या विरोधातच कोल्हापुरातील सर्व रिक्षा चालकांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध केला। जिल्ह्यात 15,000हून अधिक रिक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व्यवसाय करतायत। यातील 90% रिक्षा चालकांना आर्थिक अडचणींमुळे अनेकदा मुदतीत आपल्या रिक्षाचं पासिंग करून घेता येत नाही। त्यात राज्य शासनाच्या परिवहन विभागाने जे रिक्षा चालक मुदतीत पासिंग करून घेणार नाहीत त्यांच्यावर प्रतिदिन 50 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते। याबाबत विजय देवणे यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। 50 रुपये दररोज पासिंगसाठी जो दंड आकारला जातो तो सरकारने त्वरित रद्द करावा। याला संघटनाच्या वतीने हायकोर्टमध्ये बॅन होता, स्थगिती होती, ती उठलेली आहे। शासनाने कॅबिनेटमध्ये घेऊन तो दंड तर रद्द करावा, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने दाखल व्हावं आणि ह्या टॅक्सला स्थगिती घ्यावी, पहिली मागणी। रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना मंजूर करतो म्हणून सरकार प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगतं। या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कल्याणकारी मंडळामध्ये सहभागी करावं आणि शासनाने ज्या पद्धतीने गवंडी सेंट्रिंगवाले आहेत त्या पद्धतीने रिक्षा ड्रायव्हर जे आहेत त्यांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळेल, 5 लाख रुपये त्यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतील, या सुविधा द्याव्या आणि अनेक रिक्षा स्टॉप बंद आहेत ते सुरू करावे, त्यांना मंजुरी द्यावी अशी आम्ही आता मागणी केली आहे। त्यामध्ये 2 मागण्यामध्ये ताबडतोब कलेक्टर हस्तक्षेप करतो म्हणले। असंघटित कामगारांसाठी कामगार आयुक्तांच्यावर बैठक लावतो आणि RTOने जो काय बदल करायचा आहे ते करतो म्हणून सांगितलं आणि बाकीच्या मागण्या या शासन स्तरावर आहेत आणि म्हणून येणाऱ्या 18 तारखेला सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये खरडा भाकर आम्ही खाणार आणि RTOला पण खरडा भाकर खायला देणार।